एकनाथ शिंदेचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि शिंदेच्या प्रत्येक काळ्या कारनाम्याचे साक्षीदार असणारे त्यांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशी यांना 2022 साली ईडीची एक नोटीस आली आणि शिंदेची हवा टाईट झाली. पुढे याच ईडीच्या भीतीनं बंडाच्या नौटंकीसह सुरत, गुवाहाटी, गोवा प्रवास करत गद्दारीचा शिक्का कपाळावर मारून ठाकरे सरकार पाडून अमित शहांच्या कृपादृष्टीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी मोदी शहांच्या आशीर्वादानं भाजपनं ठाकरे सरकार पाडण्यासाठी 7,500 कोटी रुपये ओतल्याच्या आणि शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना 50-50 कोटी वाटल्याच्या चर्चाही राज्यभर रंगल्या. अगदी राज्यातील प्रत्येक गावागावात, घराघरात 50 खोके एकदम ओके या स्लोगननं धुमाकूळ घातला. इतकंच काय तर शेमड्या लेमड्या पोरांनीही 50 खोके एकदम ओकेचा नारा बुलंद केला. हे एवढ्यावरच थांबलं नाही तर एकनाथ शिंदेच्याच भाषेत सांगायचं झाल्यास तब्बल 35 देशांनी याच 50 खोके एकदम ओकेची दखल घेतली. आता मात्र याच खोके बहादरांची परिस्थिती बदलली आहे, कारण शिंदेच्या आमदारांकडील याच 50-50 खोक्यांचे व्हिडिओ आता समोर येऊ लागलेत आणि तेही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर. पाहिलं किती योगायोग आहे तो. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर प्रत्येक अधिवेशन काळात शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांशी संबंधित पैशाच्या गबाडाचे व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये सध्या मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, तर याआधी मंत्री संजय शिरसाट आणि अर्जुन खोतकर यांच्याबाबतच्या व्हिडिओंचा समावेश आहे. आता शिंदे सेनेच्या याच मंत्री आणि आमदारांच्या पैशांची गबाड नुसतीच व्हायरल होत नाहीयेत, तर माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या बनल्या, न्यूज चॅनलवरती डिबेटही रंगल्या, अगदी विरोधकांनी आकांतांडव केलं. मात्र हे व्हिडिओ उघड करणारे विरोधी पक्षातील नेते फक्त नाममात्र आहेत. यामागचे खरे बोलवते धनी तर महायुतीतले सोबती आहेत, मग ते भाजपातील असोत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील. या दोघांनी मिळून शिंदेच्या आमदारांना पैशांच्या गठ्ठ्यांच्या व्हिडिओसह महाराष्ट्रातील जनतेसमोर अगदी एक्सपोज करण्याची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या याच आमदारांची ही प्रकरणं आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच. मात्र त्याआधी माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर मी बनवत असलेले हे इन्फॉर्मेटिव्ह आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तर चला मग पटकन माझे चॅनल सबस्क्राईब करा. आता व्हिडिओच्या सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पडलेल्या कॅश बॉम्बचं प्रकरण नेमकं काय आहे ते पहा. राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच शिंदे सेनेचे रायगड जिल्ह्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे टेबलावर ठेवलेल्या जाडजूड नोटांच्या बंडलाची मोजणी करत असल्याचा दावा करत अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ एक्सपोज केलेत, ज्यामध्ये अंबादास दानवे म्हणतात सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीयेत, बाकी सगळं ओके आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेनी जनतेला जरा सांगावं हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गठ्ठ्यांसह काय करत आहेत. दानवेंच्या याच एक्सपोज नंतर ऐन अधिवेशन काळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील खरी गंमत या व्हिडिओमध्ये नाहीये, तर खरी गंमत त्यानंतरच्या प्रतिक्रियांमध्ये आहे. म्हणजे अंबादास दानवेंनी व्हिडिओ एक्सपोज केल्यानंतर ज्यांच्यावर आरोप झाले त्या आमदार महेंद्र दळवींनी हा व्हिडिओ खोटा आणि मॉर्फ केल्याचं म्हटलं. पण त्याच वेळेला शिंदेच्या शिवसेनेचेच रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मात्र महेंद्र दळवींचा हा व्हिडिओ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंनी अंबादास दानवेंना दिल्याचा आरोप केला. राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यांना मी प्रश्न विचारलेला आहे की ही व्यक्ती कोण आणि ह्या नोटा कुठल्या. हा माझा साधा प्रश्न आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जनता 50 खोके एकदम ओके म्हणत होती. या घोषणा खोटी होती का बरोबर होती, मला वाटतं ह्याच्यातून स्पष्ट होतं. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणत्याही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. शिवसेनेचे आमदार बदनाम कसे करायचे हे काम सुनील तटकरे सातत्याने प्रत्येक संधी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं असणार. त्यामुळे शिंदे सेनेच्या याच 2 आमदारांच्या परस्पर विरोधी वक्तव्यामुळे अंबादास दानवेंना खोटं ठरवण्याची संधी शिंदे सेनेनं गमावली. या उलट व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात महेंद्र दळवीच असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. आता हे झालं एक प्रकरण. यानंतर वळूयात शिंदेच्या शिवसेनेचे चर्चित मंत्री आणि रायगडच्या महाडचे आमदार भरत गोगावलेंच्या कॅशबॉम्ब प्रकरणाकडे. आमदार महेंद्र दळवींचा नोटांचे बंडल मोजतानाचा व्हिडिओ
समोर आल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ उघड झालाय. शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटांच्या बंडलासोबतचे व्हिडिओ दाखवत भरत गोगावलेंची सीबीआय, ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर गोगावलेंनी मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचं म्हणत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराच चित्रलेखा पाटील यांना दिलाय. माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? येथे कमिशनचे कॅश नाही ना? या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे. यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कित्येक बिल, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे. चौकशीची मागणी करतायत ते सीबीआय, ईडी, अँटी करप्शन जिकडनं ही चौकशीची कधी पण त्यांनी करावी. कुठल्याही चौकशीला सामोरं कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार. आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांची ही प्रकरणं उघडकीस येण्यामागे रायगड जिल्ह्यातील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील राजकीय कलगीतुरा कारणीभूत आहेत. आता शिंदेच्या शिवसेनेच्या याच दोन आमदारांच्या ताज्या प्रकरणानंतर आपण थोडं मागे जाऊया. म्हणजे यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानही असाच एक व्हिडिओ समोर आला होता आणि तो व्हिडिओ होता मंत्री संजय शिरसाट यांचा. त्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूम मध्ये सिगारेट पीत बसलेत आणि त्यांच्या समोर एक पैशानं भरलेली बॅग दिसते. या व्हिडिओतील या बॅग मध्ये स्पष्टपणे नोटांचे बंडल असल्याचं दिसून आलं होतं. तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय शिरसाटांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण उघडकीस आलं जुलै महिन्यात, तरी अद्यापही या प्रकरणामध्ये कोणतीही चौकशी झालेली नाहीये. आता यात संजय शिरसाटांच्या प्रकरणाआधी मे महिन्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांच्या धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या रूम मध्ये पोलिसांना 1,84,00,00,000 रुपयांची रोकड सापडली होती. माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपांनुसार जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी 15 मे 2025 पासून पुढे काही दिवस धुळ्यातील गुलमोहर या शासकीय निवासस्थानामधील रूम क्रमांक 102 रिझर्व्ह केली होती. यावेळी याच रूम मध्ये 5 कोटी रुपये ठेवल्याचा संशय अनिल गोटे यांना आला. त्यानंतर त्यांनी रूम बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी ही रूम उघडली असता तब्बल 1,84,84,000 रोकड सापडली होती. आता अनिल गोटेंच्या आरोपानुसार ही रक्कम अर्जुन खोतकरांची असल्याचंच बोललं जातं. पाहिलं, शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची पैशांची गबाड कशी एकामागोमाग एक उघड होत आहेत ती. म्हणजे खोकेच्या खोके गिळून हेच आमदार अगदी मस्तवाल झाल्याचंच पाहायला मिळतंय. पण या शिंदे सेनेच्या आमदारांनी शिवसेनेच्या फुटीवेळी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाचवण्यासाठी, हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे भेट देत नाहीत, त्यामुळे अगदी मविया काळामध्ये अजितदादा निधी देत नव्हते म्हणून बंड केल्याची एक ना अनेक खोटी कारणं दिली होती. अगदी तसे खोटे नरेटिव्हच सेट केले गेले. मात्र या शिंदे सेनेच्या आमदारांचा खरा चेहरा, त्यावरचा खोटा मुखवटा आता महाराष्ट्रासमोर उघड होतोय. म्हणजे मी कुठल्याही विचारधारेसाठी नाही, तर पैशांच्या हव्यासापोटी आणि काळ्या धंद्यामुळे दगडाखाली सापडलेले आपले हात वाचवण्यासाठीच सुरत, गुवाहाटी, गोवा प्रवास केला आणि खोक्यांवर खोके रिचवले, हेच आता स्पष्ट होतंय. मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा भीषण बाब म्हणजे एकीकडे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही योग्य ती भरपाई मिळालेली नाहीये. त्यात शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. गोरगरीब एका वेळच्या अन्ना वाचून तडफडतायत. अशा परिस्थितीत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कोट्यावधींची गबाड जमवण्यात, तिजोऱ्या भरण्यात आणि याच अफाट मायेचं मोजदाद करण्यात व्यस्त आहेत. यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की 50 खोके एकदम ओके ही घोषणा फक्त नरेटिव्ह नव्हतं, तर हेच सध्याच्या महाराष्ट्राचं वास्तव आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या विषयाबाबतची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा.